आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळं मध्यमवर्गीयांचं, सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे। एका बाजूला बेरोजगारी प्रचंड आहे या देशामध्ये आणि या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळं आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत। याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना या ठिकाणी पटवून देत आहेत की भाजपचं सरकार कशा पद्धतीनं लुटमार करते। इकडं शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल दरवाढीमुळं फटका बसला आहे, महागाई वाढत चाललेलं आहे आणि आज तर कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की 30% पेट्रोल पंप बंद आहेत। म्हणजे लोकांना पेट्रोल पुरवठा देखील व्यवस्थित करू शकत नाहीत। त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातल्या सगळ्या पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेले आहेत। नाही, मोदी आहे तर सब मुमकिन आहे, म्हणजे काही होऊ शकते। म्हणजे थाळ्या वाजवायला सांगतील किंवा टाळ्या वाजवायला सांगतील, आता काही होऊ शकते। त्यामुळं इकडं त्यांनी जाहीर केलं की लोकांनी प्रवास कमी करावा, पेट्रोल डिझेल कमी वापरावं, ते मात्र 10 देशाचा दौरा त्या ठिकाणी करतात। आमचं म्हणणं या 10 परदेशातल्या दौऱ्यातून नेमकं भारताला काय मिळालं हे थोडं जनतेला कळालं तर बरं होईल की या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा दौरा आणि त्या दौऱ्यातून भारताला फायदा काय झाला, भारताचा रोजगार वाढला का, भारतातली महागाई कमी होणार आहे का, परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून डिझेल पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का, हे या ठिकाणी सांगणं अपेक्षित नाही। सरकार खोटं बोलतं आहे। सरकारचे एक मंत्री म्हणतात 1 महिना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे, मुख्यमंत्री म्हणतात काही काळजी करायचं कारण नाही। हे सुपरफिशियल सगळं आहे। लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायचं काम सरकार करतं आहे। लोकांना हळूहळू मग पंप का बंद पडायला लागले, पंप का बंद व्हायला, आता आज देखील मला आत्ता फोन येतात जिथं आंदोलन जाते तिथं सकाळीच पंप बंद आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल नाही आहे यामुळं बंद आहेत पंप। आत्ता तुम्ही इराणच्या वॉर किंवा या लढाईमुळे हे झालं म्हणता, हे लढाईमुळं त्याला थोडा हातभार लागला असेल, परंतु तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते, त्यावेळी त्याचा फायदा लोकांना दिला का, तर तो दिला नाही। हे आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो। मध्यमवर्गीयाचं कंबरडं मोडलं आहे महागाईमुळं। आता लॉजिस्टिक म्हणजे जे माल वाहतूक व्यवस्था या देशामध्ये आहे, या पेट्रोल डिझेलमुळं त्याच्यात ब्लॅक मार्केटिंग चालू त्या ठिकाणी होईल। आता उद्याच्या भविष्यकाळात लोकांना शहरामध्ये भाजीपाला मिळणं हे अवघड होऊन जाईल, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवणं या ठिकाणी अवघड होऊन जाईल, म्हणजे जी शेतीवर अवलंबून अवजार आहेत ती देखील चालवणं अडचणीचं होईल। एकूण याचा परिणाम सगळ्या समाज घटकावर या ठिकाणी होणार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।